तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो आजपासून वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि दुसरी गुड न्यूज आहे की ई-के-वाय-सी जी मुदत आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. नाही बघितला तर तुम्ही महत्त्वाची माहिती स्किप करशाल. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सरकारने आपल्याला 16वा हप्ता दिला, म्हणजे 2 दिवसा अगोदरच वाटप प्रक्रिया बंद झालेली आहे. आशा आहे जेवढ्या पात्र महिला आहेत त्यांना सर्वांना लाडक्या बहिणीचा जे 16वा हप्ता आहे तो मिळालेला असेल. आता काही महिलांना 3-3 हजार रुपये मिळालेले आहे, तर काही महिलांना 1500 रुपये मिळालेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहे, किती रक्कम मिळालेली आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि लाडक्या बहिणींनो, आता ई-के-वाय-सीची जी मुदत होती त्यामध्ये पण वाढ झालेली आहे. त्यात कोणत्या महिलांना ई-के-वाय-सीच्या मुदतमध्ये वाढ झालेली आहे ते सुद्धा सांगणार आहे. कुठेही स्किप करू नका. तर लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांना वडील आणि पती दोन्ही नाही आहेत तर त्यांनी कोणाचं आधार कार्ड टाकून ई-के-वाय-सी पूर्ण करायची. तर ह्या गोष्टीवर सुद्धा खूप चर्चा झाली आणि तशा महिलांचं ई-के-वाय-सी राहिलेलं आहे. आणि ज्या महिला वडील नाही आहे आणि नवऱ्यासंगती घटस्फोट झाला आहे तशा महिला, त्यानंतर 18 वर्ष पूर्ण झालेली जी मुलगी आहे त्या मुलीचं सुद्धा वडील नसल्यामुळे ई-के-वाय-सी झालेले नाही. तर तशा महिलांना जास्त दिवस देण्यात आलेले आहे आणि त्यांच्यासाठीच आनंदाची बातमी आहे. आता किती दिवस दिले आहे त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ आपण पर्सनली बनवू. खूप सारे व्हिडिओ आणि खूप सारे थंबनेल बघून तुम्हाला असं वाटत असेल की 17वा हप्ता वाटप प्रक्रिया आजपासून, सकाळपासून, दुपारपासून सुरू होत आहे. पण तसं काहीच नाही आहे. अजून कोणत्याही प्रकारचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तो जी-आर होता तो आलेला नाही आहे आणि तो जी-आर आल्यानंतरच वाटप प्रक्रिया सुरू होती. पण आत्ता 2 दिवस अगोदर 16वा हप्ता वितरण झाला आहे, तर लगेच कसं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देणार? अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता चालू आहे. तर शक्यता आहे की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो 2 महिन्यांनी तुम्हाला मिळणार. आता सध्या मिळण्याची शक्यता कमी आहे. पुढच्या महिन्याच्या 3 तारखेपासून बहुतेक आचारसंहिता लागते, तर 3 तारखेला तर काय वाटप प्रक्रिया सुरू होणार नाही. तर इलेक्शन जवळ आल्यामुळे आता नोव्हेंबर, डिसेंबर जवळ निकाल लागत नाही तोपर्यंत बहुतेक हे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याचे चान्सेस आहे लाडक्या बहिणींनो. म्हणून जे मेसेज येतात, जे तुम्ही थंबनेल बघून क्लिक करतात, तर तसं काहीच नाही की आजपासून उद्यापासून काय वाटप प्रक्रिया होणार नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, अजूनसुद्धा ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केलेली नाही करून घ्या. आता फक्त 9 दिवस राहिलेले आहे. तर ई-के-वाय-सी 2 मिनिटात होती. मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि घरी बसूनसुद्धा तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. 2 ते 3 मिनिटामध्ये तुमची ई-के-वाय-सी होऊन जाते. OTP पटपट येतो आणि पटपट तुम्ही फिल करा. पण ई-के-वाय-सी करायचा टायमिंग हाच आहे की रात्री तुम्ही 11 वाजता नंतरच ई-के-वाय-सी करा. पहाटे 5 वाजेपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. त्या टायमिंगमध्ये ही जी साईट आहे ती चांगलीपैकी चालते आणि त्याच पिरियडमध्ये बहुतेक महिलांनी ई-के-वाय-सी करून घेतलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा. तुम्हाला काही समस्या असेल, कोणतेही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता. आपण आतापर्यंत तुमचे प्रश्नाचे उत्तर देत आलेलो आहोत. तर असे छान छान व्हिडिओ तुम्हाला डेली बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.